नमस्कार मित्रांनो, आज आपल्या दुसऱ्या ब्लॉगची सुरुवात जव्हारच्या जुन्या राजवाड्यापासून सुरू करतोय. हा आहे जुन्या राजवाड्याचा प्रवेशद्वार. हा राजवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. राजवाड्याच्या परिसरात खूप शांत वातावरण आहे. जेव्हा हा राजवाडा पडीक होता तेव्हा इथे पोरं क्रिकेट खेळायला यायची. राजवाड्याच्या समोर एक सुंदर गणेश मंदिर आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर मन अगदी शांत आणि आनंदी झालं. बाप्पाचे दर्शन घेऊन बाहेर निघाल्यावर आपल्याला राजवाड्याचा सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. हा आहे जव्हारचा ऐतिहासिक राजवाडा. एकेकाळी राजेचा वैभव असलेला हा वाडा आज नव्या रूपात आपल्या समोर उभा आहे. जुन्या इतिहासाची छाया आणि नव्या सजावटीची झलक दोन्ही गोष्टी इथे एकत्र पाहायला मिळतात. बाहेरील आणि आतील भाग सुंदर व स्वच्छ केले आहे. संस्थानाचा पहिला राजवाडा होता. हा 200 वर्षापूर्वीचा आहे. हा राजवाडा 1750 साली कृष्णराजांनी बांधला होता. या ऐतिहासिक राजवाड्याला एकेकाळी भयानक आग लागली होती. आजही त्या भिंती आणि त्या अवशेष समजून आपल्याला त्या काळाचा इतिहास जाणवतो. अग्नीने जरी राजवाडा उद्ध्वस्त केला तरी त्याची शान आणि ओळख आजही कायम आहे. आजही राजवाड्यामध्ये नगरखाना तसेच नक्षीकाम केलेली दगडी जोते दिसतात. मित्रांनो, आता आपण जव्हारमध्ये शिरपामाळी ठिकाणाला भेट देण्यासाठी जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण पोहोचलो शिरपामाळी येथे. जव्हारमध्ये शिरपामाळी हे एक अतिशय सुंदर आणि शांत ठिकाण आहे. येथे इतिहास आणि निसर्ग दोन्हीचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. आता आपण शिरपामाळीकडे जातोय. रस्ता खूपच सुंदर आहे. दोन्ही बाजूंनी डोंगर, झाड आणि फ्रेश हवा. जव्हारचा हा भाग खरंच खूप शांत आहे. इथलं वातावरण एकदम फ्रेश आहे. जर तुम्हाला नेचर आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. मित्रांनो, तुम्ही कधी आयुष्यात असा व्ह्यू पाहिला का जिथे फक्त निसर्ग आणि शांतता आहे. शिरपामाळी ठिकाण पहिल्यांदाच बघताना इथलं दृश्य खरंच मन मोहून टाकणार आहे.
सगळीकडे हिरवी हिरवी झाडे, डोंगर आणि एकदम शांत वातावरण आहे. हे आहे शिल्पमाळ, जव्हारच्या डोंगरामध्ये वसलेले एक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण. इथल्या वातावरणात एक वेगळी शांतता आणि इतिहासाची झलक जाणवते. शिल्पमाळ हे फक्त सुंदर ठिकाण नाही, तर याला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्या वेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन 1 डिसेंबर 1661 जव्हारचे नरेश पहिले विक्रमशाह यांना भेटण्यासाठी आले. तेव्हा पहिले विक्रमशाह यांनी जव्हारच्या जवळ असलेल्या एका टेकडीवर मोठा शामियाना उभारला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले विक्रमशाह यांच्या तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली. सत्व विक्रमशाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरे टोपात मानाचा तुरा रोवला होता. ते ठिकाण म्हणजे आजचे शिल्पमाळ. यानंतर विक्रमशाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना सैन्य आणि साहित्य देऊन सुरतला जाण्याच्या जवळच्या वाटेचे मार्गदर्शन केले. Reaching out, I'm reaching you. The water is rising over me. The water is rising. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करून परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी विक्रमशाह यांना काही संपत्ती दिली. I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. In this torsion, and everything is growing up tight. There's no room to breathe, and nobody is watching at night. The water rising. Need a friend to shake me. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. In this torsion, and everything is growing up.